नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GMC नांदेड भरती 2025 संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. याची जी 21 पदांसाठी वेगवेगळे जे पदं होते त्यांची लिस्ट आहे ती GMC नांदेड वेबसाईटवर अपलोड केली गेलेली होती. ती विद्यार्थ्यांनी बघितलेलीच असेल, परंतु विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये इतके प्रश्न होते की नेमकं कोणाचं सिलेक्शन झालेलं हे कसं कळणार आहे. तर मित्रांनो, मी काय केलं, मग ती पूर्ण PDF डाउनलोड केली आणि त्यामधून मी फिल्टर केले काही विद्यार्थी ज्यांच्या नावापुढे, आता समजा हा विद्यार्थी आहे, आपण जर बघितलं 1 नंबरची विद्यार्थिनी आहे. 1 नंबरचं जे पद आहे समजा आया, त्यानंतर तिचा रोल नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट फुल नेम फिमेल, SC कॅटेगरी आहे, तिला 142 मार्क पडले आणि SC जनरल असं तिच्या नावापुढे त्या एकदा शेवटच्या कॉलममध्ये रिमार्क होतं. आता रिमार्क अशाच विद्यार्थ्यांना, ठराविक विद्यार्थ्यांना आहे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता जरी विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये, तर इथं SC जनरल का दिलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, SC जनरल म्हणजे तिचं SC कॅटेगरीमध्ये पण जनरल हा जो काही म्हणजे लेडीजमध्ये वगैरे नाही तिचं आरक्षण मिळालेलं, तिला SC जनरल या कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे, बरोबर. जसं आपण असतो OBC जनरल, OBC लेडीज, ओके, OBC वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण असतं. त्याच पद्धतीचं आयाचं एक पद होतं, त्यामुळे त्या विद्यार्थिनीचं इथं नाव आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बार्बर म्हणजे न्हावी, याच्यासाठी 2 पदं होते. एक पद होतं ते SC साठी राखीव होतं आणि दुसरं हे भटक्या विमुक्त जाती जे काही पहिलं आहे कॅटेगरी त्याच्यामध्ये हे होतं. म्हणजे 1 नंबरचं विद्यार्थी त्याचं 172 मार्काला सिलेक्शन झालं आणि जे काही VJA कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याचं 132 मार्कावर सिलेक्शन झालेलं, हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे कॅज्युअलिटी सर्व्हंट नावाचं पद आहे, त्यासाठी पण 2 जागा होत्या. त्यामध्ये पण OBC जनरल कॅटेगरीचं कट ऑफ गेलेलं आहे 170 आणि VJAचं कट ऑफ गेलेलं आहे जनरलमध्ये 146. आता हे काय मित्रांनो, 1-1, 2-2 पद आहे, त्याच्यामुळे ज्याला जास्त मार्क असतील त्याचं इथं सिलेक्शन होणार आहे. परंतु प्रत्येक पदासाठीची जी काही हे आपलं काय म्हणतो त्याला, प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीला रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी त्या कॅटेगरीचं नाव येतं आहे, ओके. आता जर तुम्ही इथं बघितलं तर लॅबोरेटरी अटेंडंट याच्यासाठीचे भरपूर पदं होते. याच्यात पण इथं बघितलं ओपन जनरलचं 174 इथं, त्यानंतर पुन्हा खाली गेलं ओपन लेडीज कुठं आहे तर 158, त्यानंतर EWS जनरल, म्हणजे अशा पद्धतीने जसं एका विद्यार्थ्याला एका कॅटेगरीमधून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने सर्व पदांचा जो काही निकाल आहे तो लावलेला आहे. आता ही जी काही PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर 100% मिळेल. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन व्हा. आणि ही जी काही PDF आहे मित्रांनो, ही काही ऑफिशियल PDF नाही आहे, ही मी स्वतः फिल्टर लावून तयार केलेली, ओके. त्याच्यामुळे याच्यामध्ये मिस्टेक असू शकता. तुम्ही या PDFवर भरोशावर राहायचं नाही आहे. ओरिजिनल, आता याच्यामध्ये मला 80च विद्यार्थ्यांची नावं दिसत आहे. 3 ते 4 काहीतरी फिल्टर लावताना थोडी चुकी झाली असेल. आता याच्यामध्ये असे काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं या लिस्टमध्ये नाव नाही पण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते कुठं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. जी ओरिजिनल लिस्ट आहे 21 पोस्टची 286 काहीतरी पेजेस आहे, त्याच्यामध्ये एकदम शेवटचा कॉलम आहे रिमार्कचा. त्या रिमार्कच्या कॉलममध्ये जर तुमच्या नावासमोर असा रिमार्क असेल, या ठिकाणी OBC जनरल, SC लेडीज वगैरे कोणताही रिमार्क असेल या ठिकाणी, तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला हे जे काही व्हिडिओ आहे त्याला शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.